क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम श्री गणेश भावी केली पण मानकिवली. टॉस जिंकला आदर्श वांगणी संघाने आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं टीम भावी केले पण मानकिवली या संघाला. चला आता अधिकचा वेळ खर्च नकोय कारण 5-5 ओव्हरच्या आपण मॅचेस खेळतोय त्यामुळे ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये. परंतु आपण पाहिलं खरं तर वादळ वारा जो मात्र सुटला त्यामुळे आपण मैदान देखील चेंज केलंय आजच्या दिवसापुरता. उद्या पुन्हा एकदा आपण छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दैवली त्या मैदानावरती आपण जाणार आहोत. त्यामुळे आज भाऊजी पिचेकर साहेबांच्या मैदानावरती आपण आलोय. त्यामुळे आता मॅचला आपण सुरुवात करतोय. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या आज शुरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताजचा निजुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक जगन्नाथ क्रीडा संकुलावरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा दैवलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दहिवली धमाका नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय. 13 बाईकसह ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज दिवस रात्र क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. पहिली रात्र गाजवली टीम डिंगडॉंग 11 कासगाव संघानं. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला खूप चांगला खेळ दाखवला टीम जर्मन क्रिकेट संघ डोकेनं. आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं खरं तर खूप चांगला खेळ दाखवला टीम जर्मन क्रिकेट संघ जोबेली बी या टीमने. आणि आजच्या रात्रीमध्ये कोण एक्स्ट्रा आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी स्पर्धा आहे. आणि त्यामधून आपण पाहतो एक्स्ट्रा गटमधून 2 ताकदवर संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतात. एका बाजूला आपण पाहतोय भाविक 11 मानकिवली तर दुसऱ्या बाजूला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आदर्श 11 वांगणी. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा दैवलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा सलामी जोडी दाखल झाली मैदानावरती. तुम्ही पाहताय तेजस पडबल आणि त्याच्या साथीनं बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय सोन्या पवार. प्रथमेश पवारला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय. सोन्या या नावानं त्याला ओळखलं जातं. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नेहमी प्रमाणे गोलंदाज पंकज भोले मैदानावरती दाखल झालाय. एक बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जेव्हा एकमेकाच्या अगेन्स्ट खेळतात तेव्हा चांगला क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळालाय. परंतु आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. आजच्या रात्रीमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट खेळतील दोन्ही संघ हे देखील पाहावं लागेल. कारण आपण पाहतोय दोन्ही संघ बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून आज मात्र खेळताना दिसतात. JP पानल सज्ज झाले. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतील. जतीन भुयाल सर आणि त्यांच्या साथीनं जितू पानसरे सरांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये मिस्टर IPL कुणालजी दाते सर असतील आणि त्यानंतर मचिंद्र पाटील सर देखील जोडले जातील. आणि आमचे साथी स्कोरर अजय काठवले जोडले गेले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. एकदा जोरदार टाळ्या आजच्या रात्रीसाठी. पहिला बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेगाने बॉलला तुम्ही फेक करतात. दरम्यान एक किसिंग करते. पहिल्या बॉलवरती डाबाला सुरुवात केली आहे. श्री गणेश होत असताना टीम आदर्श वांगडी संघाचा. त्यामुळे एक धाव फलकावरती जोडली जाईल. 5 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय आजच्या रात्रीमध्ये. चांगले चांगले संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतील. नेक्स्ट मॅच कार्तिक 11 श्रीपती बाबा उमरोली विरोधात मनुस्पोर्ट टेंबवली. 2 टीमचे कॅप्टन आपण आले असाल तर नोंद करा. आज खरं तर वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. पंकज राईटम राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. ऑन साईडला खेळलाय परंतु फटका फसला आहे. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरकला. अमरीश मराडेला तुम्ही पाहताय सहजरित्या जेल स्वीकारायचा प्रयत्न फसतोय. अखेर 2 धाबा इथे मिळतील आणि याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो 3 या आकड्यावरती. खरं तर हळूवार पद्धतीने जेल स्वीकारायचा प्रयत्न होता. पूर्णपणे प्रयत्न फसला. दरम्यान 2 धाबा इथे एकपडल्या. पहिला बॉल फेस करतोय प्रथमेश पवार. विकेट करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. दरम्यान एक जीवनदान त्याला मिळालंय. त्यामुळे आता तो किती मागणा ठरतोय या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. शफल झाला. क्रॉस बॅटने फटका खेचलाय. जेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा एस्टनच्या मागे त्याने फटका खेचला. परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलेत परंतु काय फायदा नाहीये. बॉल सीमा पार. येतोय चौकार. बाळा इकारे सरांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम कल्याण
स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. जे पी पॅनलच्या माध्यमातून 3 नामांकित पंच आज मात्र पुन्हा एकदा जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. झेल किती महत्त्वाचा होता हे सांगितले प्रथमेश पवार. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि धावफलक आता पुढे सरकत असताना 7 धावा 3 बॉलमध्ये खर्च करतोय पंकज भोले. राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला, धावा देखील चांगला मिळते, क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉल त्याच्या आवाकाच्या बाहेर. जेल निसटल्यानंतर आपण पाहतोय आक्रमक पवित्रा घेतलाय, बॉल सीमा पार, षटकार. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी, त्यात सुटल्यानंतर चौकार आणि आता षटकार आलाय. का बॅटिंग करतोय पवार की बाबर तो मैदानावरती दाखवतोय आणि अखेर धावफलक 13. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. दोन्ही संघ मैदानाच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यातील मात्र शंका नाहीये. राऊंड द विकेट. इथे देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, अपील झाली आहे, पंच सहमत नव्हते. डॉट बॉल. सुटक्याचा मोकळा निश्वास सोडलाय पंकज भोलेनं. भाविक केले पण मानकिवली विरोधात आदर्श वांगणी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आता मैदानावरती रंगते. धावफलक 13 एकडावरती तुम्हाला पार मिळेल. इथे देखील अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु लेग बायच. सिंगल धाव बेक पडली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 14 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हो आम्ही बरोबर आहोत हे दाखवलं इथे मात्र बॅटरनं, कारण पहिल्या ओव्हरच्या 14 धावा तो वसूल करतोय. पहिल्या ओव्हरच्या 14 धावा वसूल केल्यात. चांगली बॅटिंग केली आहे टीम आदर्श वांगडी संघानं आणि आता षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्ही पाहताय प्रशांत दीपक भोईर हा गोलंदाज आता मैदानावरती दाखल होतोय. चांगली बॅटिंग इथून करावी लागेल या अनुषंगानं मैदानावरती उतरलाय प्रथमेश पवार. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पहिला बॉल फेस करतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 तुम्हाला पार मिळेल. फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतंय. टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली, बॉल निघून चालायचे रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करतोय. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. सलग 2 बॉल आता डॉट टाकतोय प्रशांत भोईर. चांगली गोलंदाजी करतोय कारण त्याला देखील माहिती आहे धावसंख्या कुठेतरी रोखायचे याच अनुषंगानं तो गोलंदाजी करतोय. इथे पाहावा लागेल सलगचा 3रा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. खरं तर पंकजनं पाहिलं होतं इथे मात्र वेग भरपूर होता पंकजच्या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर प्रशांतनं पाहिलं वेगाचं प्रत्युत्तर वेगानं दिले जाते आणि इथे मात्र आपण पाहतोय गतीचं मिश्रण करत असताना सलग 3रा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला देखील बॅटची कडा आहे. बॉल चालला इथे मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मिडॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. उत्तम फेक करतील. एक चिक्की सिंगल इथे मिळतीये आणि सिंगलच्या 7व्या धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. एक बॉल फेस केलाय तेजस पडबलनं आणि एकच धाव त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली आहे. तेजस पडबल म्हटलं की आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणून त्याची ओळख आहे. परंतु या मॅचमध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय हे देखील पाहावं लागेल.
जबरजबर 9 चेंडूमध्ये 13 धाबा वसूल केल्यात सोन्या पवारनं, त्यामुळे थोडंसं महाग ठरलं आहे. पंकज पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 14 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु आता प्रशांत कमबॅक करतो या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 नेहमीच टाकत असतो प्रशांत, परंतु आज थोड्याशा धाबा जास्त खर्च झाला, त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला. फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न घडलाय, काय पाहावं लागेल. वाराच्या वेगानं सुसाट धाबत पळत सुटलाय तेजस पडबल आणि आय थिंक इथे मात्र धाव देखील कंप्लीट झाली आहे. एक चिके सिंगल इथे एक बडी जाईल. सिंगलच्या 7 धावपला पुढे सरकतोय. 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात, फक्त 2 धाबा खर्च केल्यात प्रशांत भोईरनं. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या बॉलवरती किती धाबा तो खर्च करतोय हे देखील पाहावं लागेल. आज खरं तर वादळ वारा पाऊस आपण पाहिला, त्यामुळे बरेचसे टुर्नामेंट आजच्या दिवसामध्ये रद्द देखील झालेत आणि त्यानंतर बरेचसं नुकसान देखील झालं आहे. परंतु आमचे आयोजन कमिटी त्रिमूर्ती ते हार मानायला तयार नाही आहेत. त्यांनी मैदान चेंज केलं आहे, परंतु आज स्पर्धा दैवली धमाका होणार हे त्यांनी सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. बालकृष्ण मुंडे, पिंटाशेठ गडगे, निखिलजी चव्हाण यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. सहआयोजकाच्या भूमिकेत मयूरजी केणे, त्यानंतर भालचंद्र शेठ खाडे असतील, गुरुराजजी खाडे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक लाभली या स्पर्धेमध्ये, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा, ज्यांनी मात्र आम्हाला भरपूर मोठी साथ दिली या स्पर्धेमध्ये. आणि गुरुनाथजी खाडे म्हटलं की एक 40+ चांगले खेळाडू आहेत टीम मानकिवलीचे आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. भालचंद्र खाडे साहेबाकडून आता टीम मानकिवली संघासाठी प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. क्या बात आहे. घरचा संघ मैदानावरती खेळतोय, त्यामुळे आता ATM ऑन झालाय. भालचंद्र खाडे यांना तुम्ही पाहता जे मात्र या स्पर्धेचे दमदार सह आयोजक आहेत, त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. जेव्हा जेव्हा दबेरीची स्पर्धा असेल भरपूर प्रेम असतं. मग पिंटेशेठ गडगे असतील, भालचंद्रजी खाडे असतील, त्यानंतर गुरुनाथजी खाडे असतील, नेहमीच या स्पर्धेवरती त्यांचं प्रेम राहिलं आहे आणि आज देखील आपण पाहतोय हार मानली नाही आहे. मैदान चेंज केलं आहे, परंतु स्पर्धा आज पुन्हा एकदा थाटामाटाने घेऊन आलेत. उद्या पुन्हा एकदा आपण त्याच मैदानावरती पुन्हा एकदा जाणार आहोत. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. येस, खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in गौरवजी साबंत सरांचा आभार. तदनंतर इथे घडलंय काय, यशच्या उद्ध्वस्त केल्या पहिल्या बॉलवरती विकेट आणि 1,000 रुपयाचं कॅश प्राईज जिंकतोय राज गडगे फलंदाज बाद. खरं तर आऊट झालाय, चाचपडत खेळत होता आणि हे परवडणार नाही आहे टीम आदर्श वांगडी संघाला. बॅटची कडा घेतली, त्यानंतर एस्टर्नवरती बॉल आदळतोय आणि धक्का आता मोठा लागेल टीम आदर्श वांगडी संघाला. चर्चा आपण करत होतो ग्रामीण टेनिस क्रिकेट.in पोरकेच्या माध्यमातून तुम्हाला ही क्लॅरिटी पाहायला मिळेल. गौरवजी सावंत सरांचा आभार आपण मानतोय, कारण त्यांनी देखील पूर्ण सेटअप घेऊन ते हे क्रीडांगणावरती दाखल झालेत. त्यांच्या साथीनं आमचे मंडप डेकोरेटर्स DJ यांच्या माध्यमातून सेट करण्यात आले, ते आमचे भास्करजी मस्कर, त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. फटका फसला होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बॉलला तो फेक करेल, दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. धावफलक दोन्ही आकड्याने पुढे सरकत असताना अखिलेश आंबेकर हा पर्यंत दाखल झालाय. डावकोरे आता अजून एक बॅटर तुम्हाला बाल मिळेल, विस्फोटकडे विध्वंसक म्हणून त्याची ओळख आहे. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपन्न झाले. 20 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील या मॅचमध्ये. अजून एक आक्रमक खेळाडू ओमकार देशमुख मैदानावरती येणं बाकी आहे, तो देखील डावखुरा आहे. ओम देशमुख. रियाज मामू शेख यांचं आगमन झाले, वेलकम रियाज मामू. आणि रियाज मामू नुसतं आले नाही तर ते नाश्ता घेऊन आले, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव इथे एक बडी जातीय.
राज. राऊंड द विकेट. पुलटॉस बॉल व्ही शेप मध्ये फटका खेचला डीप मध्ये क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचेल बॉलला उत्तम फेक करतोय 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न चालू आहे अखेर 2 धाबा इथे देखील मिळतात. डीप मधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अमरीश मराठे होते ते मात्र वेगाने पोहोचलेत. जसा बॅटर आउट झाले तेजस पडबल आता पूर्णपणे जिम्मेदारी आहे अखिलेश आणि सोनाच्या खांद्यावरती त्यामुळे आपण पाहतोय सिंगल डबलला तो प्राधान्य देत असतो आणि आता या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. इथे फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का प्रश्न निर्माण झालाय. हो पोहोचलाय मिस्टर पॅमिकॉल. नरेंद्र माळी मैदानावरती पोहोचले होते. जेव्हा जेव्हा झेल येत असतो त्यावेळेस पात्र किती लांब लचक झेल असू दे स्वीकारण्याचा प्रयत्न तो करतोय आणि या बातमध्ये देखील आपण पाहतोय भरपूर वेगाने तो पोहोचला बॉलला त्याने अडवलंय त्यामुळे धावफलक 24 आकड्यावरती तुम्हाला पाल मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर राज गडगेच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे आणि तो देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेचलाय हा फटका चांगला आहे धावा देखील चांगला मिळते क्षेत्ररक्षक पोहोचलाय दरम्यान तिथे केलंय काय पाहावं लागेल. डाईव्ह मारत असताना बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 3 ओव्हरच्या अंती धावफलक 30 या आकड्यावरती आता स्थिरावलाय. षटक क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी बारकोती गोलंदाज दाखल होतोय. या मॅच मध्ये प्रशांत भोईरच्या खांद्यावरती आता पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली आहे. स्टॅकिंग एरियावरती पुन्हा एकदा सोने आलेत. पहिला बॉल फुलटॉस होता लोवर फुलटॉस बॉलला हलक्या तऱ्हे त्याने ढकललंय कारण 3 बॉल याच एंडनं तो बीट झालाय त्यामुळे आता हलक्या तऱ्हे बॉलला ढकललंय उचलून फेक करतील दरम्यान सिंगल. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली आहे 31.
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय वाढ शॉट क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आलाय. गोपणी सारखी बॅट फिरवली ऑन साइडला खेळलाय बॉल चाललाय लॉंग ऑनला डिफेन्स क्षेत्र उपस्थित फंबल होतोय 2 धाबा एक पटाचा प्रयत्न चालवला आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी बॅटरला आउट व्हावं लागेल. सोन्याला परतावं लागतं माघारी. फलंदाज बाद. पाचवंदा खरं तर ज्यांनी आमदारपद भूषवलं असे मुरबाड मतदार विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनजी कोतोरे साहेबांचं संगीत आपण ऐकतोय. डीजे रोहित चिपळे यांच्या माध्यमातून हे संगीत वाजवण्यात आले त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. एक धाव एक पडायचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बाल बचावले गेले त्यामुळे आता डोक्याला हात लावलेत हेमंत मराडेने देखील कारण अगदी त्याच्या लगत बॉल मात्र निघून चालला. नेम कुठेतरी चुकला असंच म्हणावं लागेल. सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपदावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे 39 धावा फरकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 7 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आदर्श बांगडीनं त्यामुळे आता कुठपर्यंत हा निर्णय ते सेट करतील किती धावा सेट करतील हे देखील पाहावं लागेल. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका हा देखील चांगला आहे गॅपमधून क्षेत्ररक्षक पाठमोरा काही फायदा नाही आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि अखेर बॉल सीमा पार येतोय चौकार. चांगली धावसंख्या उभारली आता टीम आदर्श बांगडीनं या मॅचमध्ये. पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका तर चांगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. नरेंद्र बाळी बॉलवरती येतात दरबार मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 44 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. कुठपर्यंत धावा उभारल्या जातील या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 कोणत्या गुरुदाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील निलेश मराडे की हेमंत मराडे हा प्रश्न आहे. ललित सारखा एक चांगला खेळाडू आज पुन्हा एकदा टीममध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. अमरीश मराडे देखील कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. रोहन गायकर सारखा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय त्यामुळे आता छोटीशी टीम मिटिंग इथे बोरोडी आहे नक्की गोलंदाजी कोणाच्या खांद्यावरती द्यावी. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक मोठं उभं राहील. तदनंतर पुढच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या प्रशांत भोईरनं त्यामुळे पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 राजनं तिथे धाबा खर्च केल्या 12 धाबा खर्च केल्या त्यामुळे प्रशांत भोईरवरती विश्वास दाखवला होता. परंतु प्रशांत पुन्हा एकदा मी म्हणेन जास्तीत जास्त धाबा खर्च केला जवळजवळ 14 धाबा खर्च केल्या त्यामुळे आता चांगलं टार्गेट सेट झालंय. धावफलक 44. उत्तमजी मुंडे
यांना तुम्ही पाहताय जे मात्र दाखल झालेत या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. बाळकृष्ण मुंडे यांचे ते बंधुश्री आहेत. त्यांच्या खांद्यावरती देखील भरपूर मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची, त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. श्री गणेश क्रिकेट संघ दैवली म्हटलं की धनंजयजी देशमुख असतील, त्यानंतर आपण पाहतोय आमचे निखिलजी चव्हाण असतील, प्रतीक गुरुनाथ कडव, अक्षय कडब असतील, तेजस सुरोशी असतील, मयूर काठवले, त्यानंतर राजेशजी हजारे असतील, संदेश बागराव असतील, पारस देशमुख, असे चांगले चांगले खेळाडू जे टीम दैवली संघामध्ये खेळत असतात. आणि खास करून आमचे दैवलीचे सिद्धू पाटील त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. अजय काठवले जे आमच्या स्कोररच्या भूमिकेत आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. निलेश मराठेच्या खांद्यावरती जिम्मेदारी आता देण्यात आली आहे. जुना जाणता खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. तोच खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. राईटम राऊंड द विकेट. पहिला बॉल फटका फसलाय, गोलंदाज हसलाय, बॅटर रुसलाय का पाहावं लागेल. मिस्टर फेमिकॉल चूक होणार नाहीये. नरेंद्र माळीनं हा जेल टिपलाय, त्यामुळे इथून बॅटरला ओम देशमुखला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. होतोय. निलेश मराठे अर्थातच गोट्या मराठे गोलंदाजी बारवरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती त्याला सफलता मिळते. अनुभव प्रचंड मी आधीच म्हटलं होतं आणि आता अनुभवाचे बोल बोलतायत आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना नवीन बॅटर रोहन जाधव मैदानावरती दाखल होतोय. अजून एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता मैदानावरती दाखल झाले या मॅचमध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 44 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात, त्यामुळे अजून या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धाबा उभारतोय रोहन जाधव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बॅटम पार्टच्या मधनं बनणार फेक तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. अखेर रोहन जाधवला देखील मैदान सोडावं लागेल, त्यामुळे धक्का लागतो इथून आदर्श वांगडी संघाला. फलंदाज बाद. दोन बॉलचा खेळ संपन्न झालाय. दोन्ही बॉल राहिले दिलेशच्या नाबावरती. धावफलक 44. बॅटची कडा होती, पॉइंटला खेळाडू धावत पळत पोहोचलाय. पंकज बोले आहेत. 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न चालवला. अखेर डायमंड डकचा शिकार ठरावा लागेल. बॅट्समन पुरू तो देखील आता मैदान सोडतोय. फलंदाज बाद.
ऑन साइडला खेचलाय निलेश पराडेवरती आक्रमण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. कबड धावा धावफलकावरती जोडले गेल्या 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. शफल क्रॉस होऊन हा फटका खेचला होता. गोलंदाजी चांगली केली होती परंतु बॉल बनवून मारलाय त्यामुळे हा षटकार होतोय. पार्टिंग स्कोर आता उभा केलाय 4 ओव्हरच्या अंती 44 होता त्यामुळे आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय. 4 चेंडू टाकत असताना राऊंड द विकेट. या वेळेला देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चालवलाय परंतु घडले काय पाहावा लागेल. एक सिंगल तर तिथे एकवटी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला अखिलेश आंबेकरला मैदान सोडावं लागेल. आय थिंक दुखापत देखील झाली आहे. फर्दच बाद. शेपटचा बॉल आता शिल्लक आहे 52 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. राऊंड द विकेट. शेपटचा बॉल आता कशा प्रकारची गोलंदाजी करतोय निलेश मराडे. राऊंड द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली त्यांच्या मागे बॉल चालला एक सिंगल तर एकपटी दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही आहे थांबवलाय परंतु आता दुसऱ्या धावायचा प्रयत्न करत असताना प्रबुद्ध कांबळेला मैदान सोडावं लागेल. धावफलक 53 धावा आता सेट झाल्या. 54 धावाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. या धावा चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील आमचे साथी समालोचक ज्यांचा आज रात्रीमध्ये आवाज आपण ऐकणार आहोत मिस्टर IPL कुणालजी दाते सर. धन्यवाद.
धन्यवाद राहुल चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकलात. बदलापूरमध्ये प्रथमताच 13 बाईकसह दहिवली धमाका ही स्पर्धा तुमच्या समोर आली आहे आणि दहिवली चषकाचं आयोजन करण्यात आलंय श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीच्या वतीने. अवकाळी पाऊस आणि त्यातल्या त्यात भरपूर वारा, त्यामुळे त्या क्रीडांगणावरून आपण या क्रीडांगणावर शिफ्ट झालोय आज एक दिवसापुरतं. परंतु क्रिकेट थांबलेलं नाहीये, त्याच्यासाठी आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. tenniscricket.in बदलापूर टीम म्हणजेच गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, संपूर्ण कॅमेराचं सेटअप, त्याच्यानंतर आमचे डीजे, मंडप डेकोरेटर्स यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण फक्त 1 ते 1.5 तासामध्ये हा संपूर्ण सेटअप धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरून लेट जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये शिफ्ट करणं एवढं सोपं काम नव्हतं आणि शेवटी ते शिवधनुष्य यशस्वीरित्या या सगळ्यांनी पेललं आणि त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं, आयोजक बाळकृष्ण मुंडे, संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे, त्याचबरोबर निखिलजी चव्हाण जे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्याचबरोबर गजेंद्रजी गडगे जे उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 13 बाईकचा हा एक मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय दहिवली चषकाच्या माध्यमातून. 30 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे, 54, आणि या 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 22 किलोवर मानकिवली या टीमला. आदर्श 11 वांगणीच्या विरुद्ध खेळत असताना 54 धावा, 10.80 ची सरासरी गाठायची आहे. पहिल्या सत्रामध्ये राहुल चव्हाण यांचा तुम्ही आवाज ऐकलात. आज रायगडची तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचा देखील तुम्ही आवाज ऐकणार आहात यानंतरच्या सत्रामध्ये. आणि सध्या पहिला सामना तुमच्या समोर आजच्या रात्रीतला इथे रंगताना दिसतोय. अनेक मोठ्या गोष्टींवर मात करून शेवटी आपण या स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडांगणामध्ये, क्रीडा संकुलामध्ये आपण आलेलो आहोत आणि त्याच्यासाठी मी नक्कीच प्रतीकजी पिसेकर आणि त्याचबरोबर मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करेन की अतिशय शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी हे क्रीडांगण आपल्याला उपलब्ध करून दिलं. खूपच मोठं भव्य दिव्य असं क्रीडांगण जिथे आज ही स्पर्धा संपन्न केली जाईल आणि उद्या परत एक वेळा आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली बदलापूर इथे जाणार आहोत. पण तो आजचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा. अनेक महत्त्वपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये खेळणार होते आणि त्यातल्या त्यात पहिला सामना रंगतोय जिथे 30 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करायची आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पंकज आणि पंकजच्या बरोबरीने ललित, पंकज बोले आणि ललित मराडे मोठी नावं आहेत या टीमचा विचार केला तर. 22 किलोवर मानकिवली आणि 53च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 54 धावा इथे करायचे आहेत. 53 धावा पहिल्या डावात झाल्या. 54च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अंडर फ्लड लाईट्स एवढे सोपं नाहीये. मजा येईल या मॅचमध्ये. एक चांगलं टार्गेट तर सेट झालंय. पहिल्या ओव्हरची सुरुवात हळूहळू इथे होईल. पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या ओव्हरमध्ये रोहन जाधव पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पॉवर प्लेच्या दरम्यान 5 ओव्हरचा हा सामना आहे. 30 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता. दहिवली चषक 2025 हा क्रिकेटचा महोत्सव, अप्रतिम असं आयोजन करण्यात आलंय. चर्चेमधली स्पर्धा आहे परंतु सध्या वेन्यू बदललाय, मैदान बदललंय एका दिवसापुरतं. शॉर्ट बॉलचा वापर अपरकट केलाय. खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 3 फिल्डर धावत आहेत परंतु शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये थांबवण्यात यश प्राप्त झालं आणि खातं उघडलं इथे पंकजचं. टीमचं 2 धावा स्कोरबोर्डवर. 22 किलोवर मानकिवली. 54च्या लक्ष्याचा पाठलाग. रोडने पहिलाच बॉल थोडासा आपटला होता, मागे टाकला होता आणि त्याचा फायदा चांगला घेतला अपरकट करत असताना. पॉइंटला 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. या क्रीडांगणावर आल्यानंतर मन तृप्त होतं खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि खूप भव्य दिव्य असं क्रीडांगण आहे. पुढे सरसावत स्टेप आउट करून समोर मारला फटका. डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग. पंकजच्या बॅटमधून सिक्सर. चांगलं टायमिंग. कानोर चषकामध्ये बाईक देखील जिंकली आहे सध्या पंकज बोळेने आणि हा खेळाडू ज्याही वेळेला मैदानामध्ये येतो त्यावेळेला बॉलला पंख लावतो, जसं त्याचं नाव आहे पंकज. या बॉलला चांगले पंख लावले. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी. लॉंग ऑनच्या वरून 6 धावा मिळतात. बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहे तिथे सिंगल मिळताना दिसेल.
आणि पहा क्रिकेटचे सगळे फटके त्याने आतापर्यंत सजवले. पहिल्या बॉलवर अपर कट मारला, दुसरा बॉल डाऊन डी ग्राउंड सजवला, तिसरा बॉलला स्क्वेअर कट दाखवला. म्हणजे आतापर्यंत क्रिकेटचे सौंदर्य दाखवणारे फटके त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हावी झालाय रोहन जाधववर. सध्या तरी पंकज बोवले. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 9. स्ट्रायकिंग इनला आता ललित मराडे. हा देखील तेवढाच घातक बॅटर आहे. टीमची ही सलामीची जोडी आक्रमण करण्यासाठी जाणली जाते आणि 54च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता 45 करायचे 27 मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॉप एज लीडिंग एज घेतल्यानंतर पॉइंटला एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला झेल तिथे टिपलाय प्रबुद्ध कांबळे यांनी आणि फलंदाज या स्पर्धेचे आयोजक गजेंद्र गडगे जे उद्योजक आहेत आणि सध्या ते पाहणी करतात या क्रीडांगणाची. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. त्याच्यामध्ये गजेंद्रजी गडगे सध्या एक आढावा घेत आहेत या क्रीडांगणाचा. बाळकृष्णजी मुंडे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे. लॉफ्ट केलाय मिडॉन आतमध्ये. फायदा होईल, धावा मिळतील. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. धावा मिळतील 4. येतोय चौकार. गडगे आलाय मैदानामध्ये. जसं नाव आहे तसं काम केलंय. पहिलाच बॉल कासगाव चषकामध्ये देखील एक बाईक त्याने जिंकली आहे या हंगामात. त्याच्यामुळे चर्चेतलं नाव आहे राज गडगे. आणि त्याच्या बॅट मधून हा एक धमाकेदार चौकार आलाय. लॉंग ऑनला 4. फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मागे चाललाय बॉल, फाईन लेगला बॉल अडवला जाईल. मिस केली लाईन राजने. नक्कीच दिसतंय चेहऱ्यावर स्माइल येते सध्या गोलंदाजाच्या रोहनच्या. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. एक फलंदाज बाद. 22 मानकिवली. रायगड बैलगाडी संघटना उपाध्यक्ष यांच्या वतीने पारितोषिक आहे. पंकज ने 3 बॉल 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावा झाल्या स्कोअरबोर्डवर 13. 13 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 मानकिवली संघ सध्या तरी सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो कारण 10.80च्या सरासरीने त्यांना धावा करायच्या आहेत आणि नक्कीच अग्रेसर आहे. पण तो एक विकेट गेलीये. पहिलाच बॉल पडल्यानंतर सर विकेट कीपरच्या हातामध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता पंकजचा, परंतु बीट केलं सर विकेट कीपरच्या हातात. चांगली गोलंदाजी. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे तेजस कडून. यावर्षी एक बाईक तेजसने जिंकली आहे. म्हणजे छाप सोडली आहे सर्वच खेळाडूंनी. जे मैदानामध्ये खेळाडू आहेत राज, पंकज, तेजस, त्यांनी तिघांनी बाईक जिंकली आहे. अनेक स्पर्धा गाजवलेले खेळाडू आहेत. यावर्षी सगळ्यात जास्त डे अँड नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये टुर्नामेंट पाहायला मिळाल्या. बदलापूरमध्ये शॉर्ट बॉल हुक शॉटचा प्रयत्न बीट केलाय आणि दोन्ही बॉलमध्ये लेंथमध्ये बदल किती केलाय. मागचा बॉल थोडासा मागे खेचला होता, हा बॉल जास्त शॉर्ट टाकला आणि सरळ दोन्ही बॉल निर्धाव टाकलेत आतापर्यंत. पंकजवर दबाव येईल या 2 डॉट बॉलचा आणि तेजस याच्यासाठी जाणला जातो. लॉंग ऑफ लॉंग ऑन ठेवला, मिड विकेट ठेवला डीप मध्ये. पहिले षटक संपलं. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, पॉइंटला कट केले. सिंगल तिथे मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 14. ही चांगली रणनीती मी म्हणेन पंकजची. पहिल्या 2 बॉलवर शांत ठेवल्यानंतर कुठेतरी एक धाव घेणं गरजेचं होतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील जाणं गरजेचं आहे कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजने पहिल्याच बॉलवर चौकाराने सुरुवात केली. तो देखील एक आक्रमक बॅटर आहे टीमचा. संधी द्यावी लागेल
आपल्या साथी खेळाडूला देखील. दहिवली चषक तुम्ही पाहताय, अप्रतिम असं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकचा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा धमाका. राजचा फटका आडव्या बॅटने, फटका हवेत आहे, तिथे फिल्डिंग करा, बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, येतो एक चौकार. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. दहिवली चषक 2025 चा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. ही स्पर्धा थांबलेली नाहीये, अनस्टॉपेबल स्पर्धा आहे. जरी अवकाळी पाऊस, वारा सुटला, वादळ आलं, तरी देखील ही स्पर्धा काही थांबलेली नाहीये तुमच्या भेटीला. आज ही स्पर्धा मात्र स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुल येथे रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दहिवली चषकाचं आयोजन, खूपच मोठा सोहळा पाहायला मिळतोय. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकसह दहिवली धमाका ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. अप्रतिम असं आयोजन. गजेंद्रजी गडगे उद्योजक, त्याचबरोबर बाळकृष्ण मुंडे कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक, आणि त्याचबरोबर निखिलजी चव्हाण युवा उद्योगपती. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, इथेही धावा येतील, 6 धावा मिळतील. यावेळेला पंकजने कोणती चूक केलेली नाहीये, पाठवलं बॉलला सीमारेषा पलीकडे, आहे तो षटकार. मागणी हा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतो आणि बदलापूरच्या अनेक स्पर्धांमध्ये दोन संघ सातत्याने भाग घेत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 18 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता, 2 ओव्हरमध्ये 25 धावा. अफलातून क्रिकेट, चांगलं क्रिकेट. पंकज बरसतोय, पंकजच्या बॅटमधून 16. 4 बॉलमध्ये 9 धावांची खेळी राजने देखील साकारली आहे. जितेश गडगे आणि भाविक गडगे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 513 रुपयाचं पारितोषिक. हा लक्की आकडा आहे त्यांचा. गाडीचे नंबर देखील 513 आहेत त्यांच्या, आणि सध्या त्यांच्या वतीने पारितोषिक आहेत. प्रत्येक षटकारासाठी 513 रुपयाचं पारितोषिक. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता असेल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय ओम देशमुख. ओमला कमबॅक करून द्यावं लागेल. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घ्यावा लागतील, त्याच वेळेला दबाव बनेल भाविक मानकिलीवर. अन्यथा हा सामना त्यांच्यासाठी खुला होईल, सोपा होईल. आणि आदर्श वांगणी नाव तसं काम करणं गरजेचं आहे. विकेट घ्याव्या लागणार आहेत. ओमचा पहिला बॉल विकेटची चर्चा करत होतो आणि ती विकेट आली आहे. मोठी विकेट ओमच्या खात्यामध्ये. राज बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का भाविक इलेव्हन मानकिवलीला. तो विकेटचा होता आणि ती विकेट इथे प्राप्त केली आहे. गोलंदाजी करत असताना ओमने आल्या आल्या नक्कीच ओमचा पहिलाच बॉल, त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न. राज त्याच्यामध्ये फसला, बॅटची कडा घेतली आणि एक सोपा झेल देऊन बसलाय. मोठा धक्का बसतोय भाविक इलेव्हन मानकिवलीला या मॅच मध्ये. 25 ला 2 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. 17 बॉल मध्ये 29 धावा करायच्यात. मॅच ऑन. पलटवार सुरू झाला वांगणी टीमचा, आणि आदर्श वांगणी हा संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत आणि दोन्ही संघ सातत्याने बदलापूरचं क्रिकेट गाजवत आलेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने ते खेळत आहेत, त्यामुळे नजर या दोन्ही टीमवर देखील होतीच. पुढचा बॉल ओमचा. पायातला बॉल होता, ऑन साइडला बरोबर वळवलाय. मनगडातली ताकद झोकली. डीप मध्ये फिल्डर आहे, काऊ कॉर्नरला येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. बॉल निसटलाय. 2 धावा इथे मिळताना दिसतील. हेमंतचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 27.
16 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर 2 धावा म्हणजे क्रिकेट थांबलेलं नाहीये आणि त्या आयोजकांनी देखील थांबू दिलेलं नाहीये. आज नैसर्गिक आपत्तींवर मात करून ही स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल येथे त्यांनी भरवली आहे. विशेष कौतुक व्हायला पाहिजे. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर. खूप चांगला बॉटम हँडचा वापर. बॉल जाईल डाऊन दी ग्राउंड. नाही थांबणार. बॉल सीमारेषा पलीकडे. हेमंतच्या बॅट मधून धमाकेदार चौकार. काही चालत नसतं, परंतु नैसर्गिक आपत्तींवर ज्यावेळेला तुम्ही मात करताना त्यावेळेला जगाच्या समोर एक वेगळा आदर्श सेट करताना तो आदर्श दहिवली चषकाच्या आयोजकांनी सेट केलाय. स्पर्धा थांबू दिलेली नाहीये. जागा बदलली मात्र जोश तोच आहे. बॉल मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डर आहे. बॉल जाईल. विकेट कीपर अडवेल तोपर्यंत लेग बायचा इशारा ते पंच घोषित करतायत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32. 32 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. मॅच ऑन आहे. परंतु काय मगाचा फटका होता. बॉटम हँडचा काय वापर केला. ओव्हर द बॉलर हेड. डोक्यावरून गोलंदाजाच्या सर्वात सुरक्षित क्षेत्र मानलं जातं तिथे चौकार मारला हेमंतने. आणि जे मोमेंटम होतं, जे कुठेतरी जात होतं वांगणी या टीमच्या दिशेने, परत आपल्या संघाच्या दिशेने खेचून आणलं त्या चौकाराच्या मदतीने. 14 बॉल 22 धावा हे समीकरण आहे. अजूनही मॅच ऑन. सामन्यामध्ये कधीही पलटवार होऊ शकतो. तो गोलंदाजी करणारा संघ करेल की बॅटिंग करणारा संघ हे पाहायचंय. पहिला सामना रोमांचक. ऑन साइडला दिशा दिली. खाली राहिलाय बॉल. पूल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फंबल झालाय. फिल्डर नाही. या चुका टाळाव्या लागतील. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. तेजसची खराब फिल्डिंग. नाव तेजस आहे परंतु नक्कीच अशी फिल्डिंग करून चालणार नाहीये. 2 धावा ऍड होतात. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 54. 54च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 34 म्हणजे आता इथून पुढे 20 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये दहिवली चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. प्रत्येक चौकाराला आता 513 रुपयाचं पारितोषिक असेल आणि षटकाराला देखील भाविकजी गडगे आणि जितेश गडगे यांच्या वतीने आणि गजेंद्र गडगे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, उद्योजक, यांच्या वतीने पारितोषिक आहे 513. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जात असताना बरोबर स्ट्रोक साठी जागा बनवली. बॉलला दिशा दिली. चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतील. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36. 36. 3 ओव्हरचा खेळ संपला. 12ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झाले भाविक 11 मानकिवलीला. आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि अजूनही 12 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 18. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणखीन एक महत्वाची रात्र या स्पर्धेची. पुढच्या सामन्याच्या दोन्ही टीमने टॉस साठी उपस्थित राहायचंय. दहिवली चषक सध्या तुम्ही पाहताय बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकचा क्रिकेटचा महासंग्राम तुमच्या समोर रंगत असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली बदलापूर इथे स्पर्धा खेळवण्यात येत होती, परंतु अवकाळी पाऊस आणि त्यातल्या त्यात भरपूर मोठं वादळ आणि त्याचमुळे एक दिवस ही स्पर्धा शिफ्ट झाली. उद्यापासून परत एक वेळा त्याच क्रीडांगणावर ही स्पर्धा तुमच्या भेटी राहील. अप्रतिम असं आयोजन करण्यात आलंय आणि आज त्यातल्या त्यात 12 बॉलमध्ये 18 धावा करायचे. पहिला सामना रोमांचक परिस्थितीमध्ये चाललाय. सामना रंगलाय. पहिला बॉल. शॉर्ट बॉलचा वापर. हुक केलाय. बॉलला उडवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलवर धावा मिळतील 6. हाय तो षटकार.
फलंदाजाची, परंतु पियुषने बॉल अर्ध्या खेळपट्टीवर आपटला आणि तयारच होता. हेमंत बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर हुक शॉट लॉंग लेगला षटकार वसूल केलाय. हेमंत मराठेच्या पॅटमधून हा सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 11 बॉलमध्ये 12 धावा करायच्या. धावा झाल्यात 42-42. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने पलटवार केलाय भावी किल्वन मानकिवली या संघाने. दोन्ही संघ सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा बदलापूरच्या खेळत असतात आणि त्यातल्या त्यात या टीम कडून नेहमीच अपेक्षा असतात. हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात ज्याही वेळेला खेळतात त्यावेळेला रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतात आणि हाही सामना तसाच होता. 54चं टार्गेट सेट झालं, परंतु 11 मध्ये 12 हे समीकरण आतापर्यंत आलंय. परंतु या क्रीडांगणावर असे सामने रंगतात. परत एक वेळा उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ चाललाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल येतो वाईड. वाईड बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल आणि आता 11 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन आलंय या मॅच मध्ये. हा बॉल चांगला होता, पडल्यानंतर सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट फुटवर्क नव्हतं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा आणि ती गती थोडीशी कमी दिली होती या बॉलवर. परिवर्तन करायला पाहिजे. ज्या पद्धतीने हा सामना सध्या रंगताना दिसतोय. 10 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट जो 10च्या वर होता तो 6.60 वर आलाय. याच्यावरून फलंदाजी चांगली झाली. प्रत्येक फलंदाजाने चांगले योगदान दिलं. पंकजने किल्ला लढवत ठेवला एका बाजूने, दुसऱ्या फलंदाजाने आक्रमण केलं. परत एक वेळा सरळ चालला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे पियुषची. पहिल्या बॉल नंतर आता कुठेतरी समजदारी दिसते गोलंदाजीमध्ये. पहिला बॉल तर जवळच आपटला होता, ऑलमोस्ट त्याच्या जवळच, आणि त्याच्यावर षटकार खेचला होता हेमंतने. परंतु त्याच्यानंतर सातत्याने डॉट बॉल येतात. एक वाईट बॉल आला आणि सलग 2 डॉट बॉल आलेत. 9 बॉल 11 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. पुढचा बॉल पियुषचा. आई बॉल चांगला आहे. बॅटची कडा घेतलीये, निघालाय गली रिजन मध्ये. विकेट कीपरने बॉल थांबवलाय. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. 8 बॉल 10 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. हेमंत गेल्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. सेट बॅटर पंकज 9 बॉल मध्ये 20 धावा त्याने केल्या. तो आलाय स्ट्रायकिंग एंडला. मॅच ऑन. हे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील पियुषला, तर मॅच मध्ये मजा राहील. सातत्याने त्याचे खेळाडू त्याला कान मंत्र देतात. एक्झॅक्ट कुठे बॉल तुला ठेवायचा आहे, कुठे पिचिंग करायची आहे, फलंदाजापासून कुठे तू वाचू शकतो, कोणत्या टप्प्यावर तुला गोलंदाजी करावी लागेल, याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे गोलंदाजाच्या बरोबरीने. हा बॉल मागे फिरवलाय. फाईन लेगच्या फिल्डरला बीट करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. हा एक्सपिरियन्स आहे पंकजचा. येतोय चौकार. तेजस पडवलने गोलंदाजी का केलेली नाहीये. कदाचित ओमने मागचं षटक चांगलं टाकलं, कदाचित शेवटच्या षटकामध्ये ओमकडे जाण्याचा प्रयत्न कॅप्टनचा असावा. म्हणूनच तेजसच्या जागेवर इथे गोलंदाज पियुषचा वापर केला आणि त्यातल्या त्यात ही रणनीती अपयशी ठरली असं दिसतंय. कारण या ओव्हरमध्ये एक षटकार याला, या ओव्हरमध्ये एक चौकार याला, या ओव्हरमध्ये वाईट बॉल आलेत, या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. त्याच्यामुळे सामन्यातली हवा हळूहळू निघते. आता 7 बॉलचा काही शिल्लक आहे. 7 मध्ये 5 धावा करायचे या मॅच मध्ये. 7 चेंडू 5 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. रिक्वायर रन रेट 4.29 वर आला. याच्यावरून फलंदाजी चांगली झाली आहे. 49 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शफल झालाय. हुक शॉट मागे फिल्डर आहे. विकेट कीपरच्या मागे फाईन लेगला झेल टिपला जातोय. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरी विकेट गमावली आहे भावी किल्वन मानकिवलीने. 6 बॉल मध्ये धावा करायचे 5.
क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे आणि हा खेळ आता शेवटच्या ओव्हर पर्यंत जाऊन पोहोचलाय, कारण 6 बॉलमध्ये 5 धावा करायचे आहेत. या क्रीडांगणावर असे सामने चांगले रंगतात आणि ओम देशमुख, मी मगाशी उल्लेख केला होता, त्याच्या हातामध्ये हे शेवटचं षटक. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव तिथे मिळताना दिसेल. 4 करायचे आहेत, 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि म्हणूनच कदाचित मागचं षटक तो एक डावपेच आखला होता, गॅम्बल खेळला होता तिथे टीमचा कॅप्टन. त्याच्यामध्ये थोडंसं अपयश आलं नो डाऊट, परंतु पाहूया ओम हा सामना वाचवेल का. 5 मध्ये 4 कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा, धावा कराव्याच लागतील. हेमंत मैदानामध्ये अजूनही आहे, 8 बॉलमध्ये त्याने 14 धावा केल्यात. अमरीश मराठे आता नवीन फलंदाजीसाठी आलाय, त्याच्यावर जबाबदारी वाढली आहे. 5 बॉल 4 रन हे समीकरण. या मॅच मध्ये थंडगार अशी हवा सुटली आहे या क्रीडांगणावर देखील. तसं क्लायमेट 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदललंय, अवकाळी पाऊस सातत्याने पडतोय, वादळ सुटलंय. ऑन साइडला मागे खेळण्याचा प्रयत्न फाईन लीग आहे, ग्लान्स केला, फिल्डर आहे तिथे, रन ॲट ग्लान्स असं म्हणावं लागेल आणि सिंगल इथे मिळते. 4 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल परत एक वेळा ओम देशमुख या मॅच मध्ये आदर्श 11 या टीमला घेऊन येईल. आदर्श 11 वांगणी विरुद्ध मानकिवली, 22-11 असा सामना रंगत असताना पहिला सामना रोमांचक रोमर्षक. ग्राउंड बदललं परंतु जिद्द तीच आहे, जोश तोच आहे, उत्साह तोच आहे. तुम्ही पाहताय दहिवली चषक अप्रतिम असं आयोजन करण्यात आले श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीच्या वतीने या स्पर्धेचं. पुढचा बॉल 4 बॉलमध्ये 3 धावा. ओम देशमुख, बॉल हवेत आहे, संधी निर्माण केली आहे ओमने, फिल्डर खाली आणि कॅच ड्रॉप नाही. ये कॅच, अशा कॅच तुम्हाला घ्याव्या लागतील, कारण कॅचेस विन द मॅचेस. कुठलाय पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ असं बनतायत, परंतु आता समीकरण बदललंय. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. हा झेल झाला असता तर बॅटर बदलला असता, हा झेल झाला असता तर नक्कीच दबाव बनला असता, हा झेल झाला असता तर नक्की 3 मध्ये 3 धावांची आवश्यकता असती. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील होत नाहीये. एक सोपा झेल तिथे सोडण्यात आलाय फिल्डर करा फिल्डिंग करत असताना. सलीम सय्यद, मोठी चूक केली आहे सलीमने या मॅच मध्ये. 3 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. परत एक वेळा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय हेमंत. 3 बॉल 1 रन हे समीकरण. पुढचा बॉल राईट मोर द विकेटने शॉर्ट बॉलचा वापर केला होता, बॉल चांगला होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे, परंतु स्ट्रायकर एंडला थ्रो येतोय, तिथे सूर मारला अमरीशने. हा सामना जिंकलाय मानकिवलीने. अमरीश गडगे यांच्याकडून आम्ही देतो मॅन ऑफ द मॅच अजय काटोले.